नमस्कार मित्र मैत्रिणींनो. तर आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जे जवळपास प्रत्येक विवाहित जोडप्यांच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी येतेच. तो म्हणजे नवरा बायकोमधील सतत होणारी भांडणं. प्रेमाने सुरू झालेलं आपलं हे नातं काही काळांतरानंतर छोट्या छोट्या कारणामुळे आपल्यामध्ये वाद, गैरसमज आणि भांडणं होतात आणि त्याच्यामुळे ना खूप जास्त आपल्यामध्ये ताणतणाव पण निर्माण होतो आणि दुरावा पण वाढू लागतो. आणि मग नंतर प्रश्न येते की आपलं भांडण आपण कसं मिटवायचं, कोणी माघार घ्यायचं आणि नातं आपलं परत रिस्टार्ट कसं करायचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर थोडंसं बोलणार आहोत. आता या विषयामध्ये बोलायला मी काही एक्सपर्ट नाही आहे, पण आमच्या या 10-11 वर्षाच्या रिलेशनमधून मला जे काही एक्सपिरियन्स आले ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि तुम्हाला याच्यामधून खूप काही शिकण्यासारखं पण भेटेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपल्यामध्ये भांडणं का होतात. तर भांडणं होण्याची अनेक कारणे आहेत. मध्ये ना मी काही काही कारणं तुमच्यासोबत इथे शेअर करते. पहिला तर आपण एकमेकांना समजून नाही घेत. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, विचार, त्याच्या अपेक्षा वेगळे असतात आणि मग जेव्हा आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा ना आपल्यामध्ये वाद सुरू होतात. आणि दुसरी गोष्ट संवादाचा अभाव. म्हणजे अनेकदा आपण मनातली गोष्ट मनामध्येच ठेवून बसतो आणि आपल्याला असं वाटतं की नाही, ते समोरच्याला समजायला पाहिजे माझ्या मनात काय चालू आहे. आणि त्याच्यामुळे ना जर ती इच्छा पूर्ण झाली नाही तर आपल्याला राग येतं आणि ते सर्व राग आपल्या मनात साठवून जातं आणि कधी जेव्हा थोडंसं का होईना तेव्हा आपलं सगळं राग ना भांडणाच्या स्वरूपामध्ये बाहेर पडतं. त्याच्यानंतर आर्थिक ताण. म्हणजे पैसे, आता कोणतंही नातं असो त्याच्यामध्ये कितीही प्रेम असेल तरीही म्हणा पैशाची गरज तर लागतेच. भलेही ते नातं कितीही मजबूत असो किंवा काही असो, पैसे ही अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे म्हणजे कितीतरी घट्ट नाती पण दूर होतात. तर पैशामुळे मतभेद पण निर्माण होतो आणि त्याच्यामुळे आपल्या नात्यावर वाईट परिणाम पण होतात. आणि नंतर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे नवरा बायकोच्या भांडणामध्ये तिसऱ्याने कधी पडूच नये. कारण नवरा बायकोचं नातं असं आहे की त्याच्यामध्ये ते भलेही 100 वेळा 1000 वेळा भांडतील, पण नंतर ते दोघं एकत्रच येणार आहेत. आणि नंतर जर तिसरा त्याच्यामध्ये बोलत असेल तर कालांतराने तोच त्यांच्या नजरेमध्ये वाईट होतो आणि मग ते दोघं चांगलेच राहतात. तर असं आहे, म्हणून कोणीही त्यांच्या नात्यामध्ये इंटरफेअर करू नये. आणि नंतर वेळ न देणे. म्हणजे तुम्ही जर एकमेकांना वेळ देत नसेल, प्रत्येक नात्यामध्ये आपण नवरा बायको एकमेकांना वेळ दिलं पाहिजे. भलेही ते नातं कोणतंही असो, नवरा बायकोचं असो, म्हणजे आई वडील आणि लेकरांचं असो, कोणतंही नातं असो, आपल्याला त्या नात्याला वेळ देता आलं पाहिजे. तर हे सर्व कारणे आहेत. या कारणावरून ना आपल्यामध्ये जास्त करून भांडणं होत असतात. तर भांडणं झाल्यावर सर्वात आधी आपण काय करायला पाहिजे, तर भांडणं झाले की अनेक लोक लगेच प्रत्युत्तर देतात, पण ते चुकीचं आहे. म्हणजे पहिलं तर आपण थोडंसं शांत राहायचं. म्हणजे रागाच्या भरात आपण जे काही निर्णय घेतो, चुकीचं बोलतो, त्याच्यानंतर ना आपल्याला थोड्या वेळाने जाऊन असं वाईट वाटायला लागतं, गिल्टी फील व्हायला लागतं आणि मग हे वातावरण असं होऊन जातं ना की आपण थोडंसं तापलो तर दुसऱ्याला पण अजून म्हणजे काहीतरी आठवतं, मग तो काहीतरी बोलतो. असं एकावर एक चढ उतार म्हणजे आपण झालो ना तर अजून जास्त भांडणं होत राहतात. म्हणून ना एकाने जर भांडण म्हणजे एकाचं जर राग खूप जास्त असेल, तो आपल्यासोबत भांडण करत असेल, मग दुसरा शांत असलं पाहिजे आणि त्याचा राग शांत झाल्यानंतर तुम्ही बोला. म्हणजे जास्त आपल्यामध्ये भांडणं होणार नाहीत. आणि मग दुसरी स्टेप म्हणजे त्याचं ऐकून घ्या, तो काय म्हणतोय ते ऐका. आणि जर तुम्हाला त्याचं जर चुकीचं वाटलं तर लगेच जोरात मोठ्या आवाजात बोलू नका, कमी आवाजात बोला. आणि त्याच्यानंतर तिसरी स्टेप म्हणजे दोषारोप टाळा. म्हणजे तू नेहमी असंच का करतो, म्हणजे तुमचं असंच आहे तसंच आहे असं न बोलता त्या मोमेंटला तुम्ही शांत बसा आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की हां बाबा ह्याचा राग शांत झाला आहे, हिचा राग शांत झाला आहे, मग त्यावेळेस ना तुम्ही तिला किंवा त्याला बोलू शकता. तर असं केल्याने ना भांडणं आपल्यामध्ये जास्त होत नाहीत. तर तुम्ही हे असं थोडंसं ट्राय करू शकता.
त्याच्यानंतर माघार कोण घ्यायचं, म्हणजे अनेक लोकांना हा प्रश्न असतो की नेहमी म्हणजे मीच का माघार घ्यायचं, म्हणजे नवरा तर माघारच घेत नाही. तर आमच्या रिलेशनमध्ये तुम्हाला सांगते, तर हे कधीच माघार घेत नाही. म्हणजे मी स्वतःहून यांना बोलते. तर आपण स्वतःहून जर बोलत असेल तर याचा अर्थ असं नाही की जर तुम्हीच दरवेळेस चुकीचा असता, तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला त्या व्यक्तीचं ना खूप जास्त गरज आहे, म्हणजे त्याच्यावर तुम्ही खूप जास्त प्रेम करता, म्हणूनच तुम्ही त्याच्याशिवाय राहू शकत नाही आणि त्याला बोलल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीसोबत ना खूप जास्त लॉयल आहात, तुम्हाला त्या व्यक्तीची गरज आहे. आणि असं पण होत नाही की जर तो माणूस आपल्याला बोलत नसेल, तर म्हणजे स्वतःहून माघार घेत नसेल, त्याचा अर्थ असंही होत नाही की म्हणजे तो चुकतच नाही किंवा मग त्याला आपली गरजच नाही, असं होत नाही. पण राग हे सगळ्यांनाच येतं, पण ते आपण साईडला ठेवून आपल्या एका नवीन नात्याला आपण सुरुवात केलं पाहिजे, म्हणजे आपलं नातं एकदा परत रिस्टार्ट केलं पाहिजे. तर माघार नेहमी नवऱ्याने घ्यावी का की बायकोने घ्यावी, तर याचं उत्तर आहे, नात्यासाठी ज्याला परिस्थितीची जाणीव असते त्याने माघार घ्यावी. म्हणजे माघार घेणं म्हणजे हार नाही आहे, तर माघार घेणं म्हणजे आपलं नातं जिंकणं. कारण शेवटी प्रश्न मी बरोबर की तू बरोबर हा नसतो, तर प्रश्न असतो आपलं नातं कसं टिकणार आहे, आपलं नातं आपण टिकवू शकतो का नाही, तर हा मोठा प्रश्न असतो. आणि हे ज्याला करायला जमतं ना, तर त्यांचं नातं भलेही कितीही मोठं त्यांच्यासमोर अडचणी होते, त्यांच्या नात्याला ना कोणीच म्हणजे हात लावू शकणार नाही आणि त्यांचं जे बॉन्ड आहे ते कोणच तोडू शकणार नाही. कधी नवऱ्याने बायकोला समजून घ्यावं, तरी कधी बायकोने नवऱ्याला समजून घ्यावं, त्याच्यामुळेच एकमेकांचं नातं टिकून राहतं. आणि नातं वाचवण्यासाठी दोघांनीही वेळोवेळी एक पाऊल मागे घ्यायला पाहिजे आणि दुसऱ्यांनी एक पाऊल पुढे टाकायला पाहिजे, तरच आपलं नातं ना छान टिकून राहतं आणि त्या नात्याला ना म्हणजे जिवंतपणा पण त्या नात्यामध्ये असतो. आणि भांडण वाढू नये म्हणून आपण पुढं काय केलं पाहिजे, तर रागामध्ये तुम्ही निर्णय घेऊ नका, जुने विषय पुन्हा उकरून काढू नका. म्हणजे जे झालं ते झालं, आता परत आत्ताचं बघूया असं तुम्ही ठरवू शकता. म्हणजे गेलेल्या गोष्टी परत परत काढू नका. आणि जर दुसऱ्याचा राग जास्त असेल तेव्हा तर तुम्ही जास्त बोलूच नका, त्याला थोडंसं शांत राहावा. कारण जो माणूस शांत राहतो तो खूप जास्त फायद्यामध्ये असतो. आणि तुलना करू नका, म्हणजे त्याचा नवरा असंच करतो तिच्यासाठी, त्याची बायको अशीच आहे, म्हणजे तो अशीच आहे, तर म्हणजे तुमचं पार्टनरचं ना तुम्ही दुसऱ्या कोणाच्या पार्टनरशी कंपेअर करू नका, कारण त्याच्यामुळे खूप जास्त म्हणजे ते भांडणं ना कधी मिटणारच नाहीत. त्याच्यामुळे तुमचं जर भांडण चालू असेल तर फक्त तुम्ही तुमच्याविषयीच बोला, त्याच्यामध्ये तिसऱ्या गोष्टीला, तिसऱ्या नात्याला किंवा तिसऱ्या व्यक्तीला आणू नका. तर ह्याच्यामुळे ना आपलं नातं खूप जास्त कमकुवत होतं. आणि त्याच्यानंतर एकमेकाचं तुम्ही कौतुक करत राहा, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी जर तुमच्या पार्टनरने तुमच्यासाठी केलं तर तुम्ही त्याचं कौतुक करा. आणि भलेही तुम्ही एकमेकांसमोर कौतुक करायला खूप जास्त लाजत असाल, म्हणजे किंवा कौतुक करू वाटत नसेल, पण तुम्ही चार चौघांमध्ये तुमच्या पार्टनरचं कौतुक नक्कीच केलं पाहिजे. कारण जेव्हा आपण आपल्या पार्टनरला खूप जास्त महत्त्व देतो, म्हणजे लोकांच्या नजरेमध्ये त्याचं व्हॅल्यू ना कधीच कमी नाही केलं पाहिजे, भलेही ते बायको असो किंवा नवरा असो. म्हणजे दुसऱ्यांच्या नजरेमध्ये तुमच्या पार्टनरबद्दल तुम्हाला काय वाटतं ते ना कधीही चांगलंच ठेवलं पाहिजे. भलेही तुम्ही घरात भांडा, पण दुसऱ्यासमोर ते भांडण ना कधीच आलं नाही पाहिजे, कारण लोक ना फायदा घेत असतात. तुमचं नातं कसं खराब होतं, काय होतं, तर त्यांच्यासमोर ना तुम्ही चांगलंच राहिलं पाहिजे. भलेही तुमच्या घरात कितीही भांडण होऊ दे, पण ते भांडण ना तुम्ही बाहेरपर्यंत नेऊ नका. आणि नातं मजबूत करण्यासाठी काही मी नियम सांगते. तर पहिलं असं आहे की दररोज आपण एकमेकांना थोडं तरी वेळ, म्हणजे 10-15 मिनटं वेळ तरी दिलं पाहिजे. आणि दुसरं, रात्री एकत्र तुम्ही जेवण करा आणि नंतर तुम्ही एकमेकांच्या भावना समजून घ्या. चुका झाल्या तर एकमेकांना माफ करा, तुमचं अहंकार बाजूला ठेवा, एकमेकावर विश्वास ठेवा, एकमेकांना वेळ द्या, छोटे छोटे सरप्राईजेस द्या एकमेकांना. भलेही तुम्ही 1 महिन्यातून 2 महिन्यातून कधी का होईना, पण छोटे छोटे सरप्राईज द्या. आणि काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एकत्र सॉल्व करा. आणि सगळेजण तुम्ही असं रोमॅन्टिक मोडमध्ये नसाल तरी छोट्या छोट्या गोष्टीमधून अप्रिशिएट करू शकता, किंवा मग छान काम केलं असं तुम्ही त्याला बोलू शकता, त्याच्यातूनच आपलं प्रेम व्यक्त होत असतं. तर सुखी संसाराची
गुपित कारणे असतात. तर कोणताही संसार परिपूर्ण नसतो. प्रत्येक घरामध्ये मतभेद होतच असतात, परंतु सुखी संसार तोच असतो जिथे दोघेही एकमेकांना हरवण्याचा प्रयत्न करत नाहीत. म्हणजे तुम्ही भलेही किती पण भांडण करा, काहीही करा, पण तुम्हाला एकमेकाशिवाय राहावलं नाही पाहिजे. म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीशी बोलल्याशिवाय किंवा त्याला बघितल्याशिवाय चैन म्हणजे नाही पडायला पाहिजे. आणि तुमचं बॉन्ड ना इतकं स्ट्रॉंग असायला पाहिजे. प्रेम म्हणजे फक्त चांगल्या दिवसामध्ये साथ देणे नाही, तर कठीण प्रसंगातही तुम्ही एकमेकांच्या सोबत राहिलं पाहिजे, एकमेकांना आधार दिलं पाहिजे आणि एकमेकांना कधीच साथ नाही सोडली पाहिजे. तर नवरा बायकोचं नातं हे जिंकायचं युद्ध नसतं, तर ते जपायचं जबाबदारी असतं. माघार घेणे म्हणजे व्यक्ती कमकुवत नसतो आणि उलट तो नात्याला खूप जास्त महत्त्व देणारा आणि समजूतदारपणा असतो. जर तुमच्या आयुष्यातही अशा काही समस्या येत असतील, तर आजपासून एक निर्णय तुम्ही घ्या की मी वाद जिंकण्यापेक्षा नातं जपायचं खूप जास्त प्रयत्न करेन. तर असा हा छोटासा व्हिडिओ होतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे तुम्हाला हे कसे वाटले, म्हणजे हे टिप्स कसे वाटले, तुम्ही पण असंच करता का? भांडणं झाल्यावर कोण माघार घेता, कोण घेत नाही, प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला कनेक्ट राहा. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता बघायला आवडेल ते मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि चला तर हा व्हिडिओ इथे सेंड करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद, थँक्यू.